बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसात झालेल्या पावसाने मांजरा नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। सध्या आपण जर हे मांजरा नदीचं पात्र पाहिलं तर दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी ही मांजरा नदी आहे आणि या मांजरा नदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। मांजरा नदीचं जे पात्र आहे ते पात्र सोडून सध्या ही नदी जी आहे ती वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 15 दिवसांपासून जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या नंतर या मांजरा नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं। याचबरोबर अनेक शेतांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेगाने विसर्ग होत असल्याने शेती पिकांचं आतोनात नुकसान झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। सध्या आपण ही ड्रोनच्या माध्यमातून दृश्य पाहतोय। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या नदीमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आसपासच्या ऊस असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर पिकं जी आहेत ती शेतांमध्ये जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं काहीशी उघडीप जरी दिली असली तरी मात्र सध्या या ठिकाणची ही दृश्य जी आहेत ती अतिशय विचलित करणारी आहेत। शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाल्याचं सध्या आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। ही खास आपण ड्रोन दृश्य आहेत जी धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरून मांजरा नदीची घेतलेली ही दृश्य आपल्याला सध्या या ड्रोनच्या माध्यमातली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेती पिकं जी आहेत ती अजूनही पाण्याखाली आहेत। यामुळे या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते हतबल झालेत। शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेलेल्या आहेत आणि शेती पिकंही पाण्याखाली गेल्यानं जमीनदोस्त झालेत। यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। यामुळे शेतकऱ्यांना आता तात्काळ सरकारनं काही ना काहीतरी मदत करावी अशी मागणी जी आहे ती करताना पाहायला मिळतात। मात्र सध्याची ही जी दृश्य आहेत ती अतिशय विदारक अशी दृश्य आहेत। पूर काहीसा ओसरला असला तरी मात्र या ठिकाणची आता पूर ओसरल्याच्या नंतरची जी दृश्य आहेत ती शेतकऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक आहेत। अनेकांच्या शेती ज्या आहेत त्या खरडून गेल्याचं आता समोर येत आहे, तर अनेकांच्या शेतांमधलं पीक जे आहे, उभं पीक जे आहे ते आता जमीनदोस्त झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय। आता सरकारच्या मदतीकडे या शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। यामुळे शेतकऱ्यांना आता नेमकी मदत कधी आणि काय मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। ड्रोन ऑपरेटर दीपक अनवनेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।